मारेगाव वार्ता न्यूज चॅनल, ताज्या घडामोडी व परिसरातील वार्ता थेट आपल्यापर्यंत. मारेगाव वार्ता. वर्धा युथ फेस्ट 2025 चे राज्यमंत्री पंकज भोयर यांच्या हस्ते शुभारंभ. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे वर्धेतील युवकांना पत्राद्वारे शुभेच्छा. संपूर्ण वर्धा जिल्ह्यातील युवकांना त्यांच्या हक्काचा मंच मिळवून देणारा बहुचर्चित उत्सव म्हणजे वर्धा युथ फेस्ट चरखागृह येथे सुरू झाला आहे. वर्धा जिल्ह्यातील युवकांकरिता विविध क्षेत्रात समाजकार्य करणाऱ्या युवा संस्थांच्या एकत्रीकरणातून वर्धा युथ फेस्टिवल कमिटीच्या वतीने वर्धा युथ फेस्ट 2025 चे आयोजन वर्धेतील चरखागृह येथे करण्यात येत आहे. या 3 दिवसीय कार्यक्रमाचे आयोजन वर्धा जिल्ह्यातील युवकांना नव्या जगाची ओळख करून देण्यासाठी तसेच नव्या तंत्रज्ञानाची माहिती मिळवून देण्यासाठी विविध पद्धतीने कार्यक्रम आयोजित करीत आहे. या 3 दिवसीय कार्यक्रमाचे युवकांमधील सुप्त गुणांना वाव मिळण्याकरिता विविध उपक्रम आयोजित करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये पहिल्या दिवशी सकाळी उद्घाटन समारोह, नंतर लगेच DRDOच्या नामवंत वैज्ञानिकांचे मार्गदर्शन वर्धेकरांना ऐकायला मिळणार आहे. त्याचबरोबर याच दिवशी सायंकाळी वर्धेतील युवकांचे युथ पार्लमेंटचे आयोजन करण्यात आलेले आहे. ज्यामध्ये वर्धेतील युवकांमधील राजकारणी प्रतिभा समोर आणण्याचा प्रयत्न करण्यात आलाय. दुसऱ्या दिवशी सकाळी महाराष्ट्रातील उद्योजक व उद्योग सल्लागार यांचे मार्गदर्शन व नवीन उद्योग सुरू करण्यासाठी महत्त्वाच्या बाबी युवकांना शिकवल्या जाणार आहे. याच दिवशी सायंकाळी वर्धेतील नाविन्यपूर्ण कला संगम कार्यक्रम वर्धाज गॉट टॅलेंटचे आयोजन करण्यात आलेले आहे. यामध्ये वर्धेतील संपूर्ण युवकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद युथ फेस्टिवलला मिळाला असल्याचे समितीचे अध्यक्ष सारंग रघाटाटे यांनी सांगितले. याचबरोबर तिसऱ्या दिवशी भारतीय सैन्य दलाचे महाराष्ट्राचे निवड अधिकारी यांचे भारतीय सैन्यामध्ये निवड प्रक्रिया कशा प्रकारे पार करायची या विषयावर विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यात येणार आहे. तसेच संपूर्ण वर्धेतील युवकांचा आवडीचा उत्सवाचा कार्यक्रम म्हणजे साऊंड फेस्टिव्ह युवकांकरिता आयोजित करण्यात येत आहे. वर्धेतील युवकांच्या सुप्त गुणांना वाव देण्याबरोबरच त्यांना कारकिर्दीच्या संधी उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आलेले आहे. याकरिता वर्धा जिल्ह्यातील संपूर्ण युवकांनी तसेच नागरिकांनी युवकांच्या या विशेष कार्यक्रमाचे कौतुक करण्यासाठी उपस्थित राहावे असे आवाहन संपूर्ण वर्धा युथ फेस्टिवल कमिटीच्या वतीने करण्यात आलेले आहे. युवकांकरता अतिशय आनंदाची गोष्ट आहे की वर्धेमध्ये वर्धा युथ फेस्टिवल ही संकल्पना वर्धेतल्या युवकांनी एकत्रित येऊन त्या ठिकाणी सुरू केली. मागच्या वर्षीपासून आम्ही या ठिकाणी बघतोय की सुरुवातीला काही 30 ते 40 युवक जुळले, नंतर त्यांनी आपली संकल्पना हळूहळू वर्धेतल्या युवकांना सांगायला सुरुवात केली आणि भरपूर युवक त्या ठिकाणी जुळत गेले. मागच्या वर्षी झालेल्या युथ फेस्टिवलमध्ये जवळजवळ 10,000 वर्धेतल्या युवक युवतींनी याच्यामध्ये सहभाग घेतलेला होता. पुन्हा एक नवीन ऊर्जा त्यामुळे या आयोजकांना मिळाली. यावर्षी देखील सारंग रघटाटे आणि त्यांची संपूर्ण टीम यांनी याचं मोठ्या प्रमाणात या ठिकाणी आयोजन केलं, ज्या माध्यमातून वर्धेतल्या आणि आजूबाजूच्या शहरातल्या युवकांना या ठिकाणी सहभागी होऊन त्यांच्यामधलं असलेलं स्किल या ठिकाणी दाखविता येणार आहे आणि जे वेगळे दुसरे युवक आहेत त्यांच्या देखील काही चांगल्या गोष्टी या बाकी युवकांना या ठिकाणी शिकता येणार आहे. मी आयोजकांना मनपूर्वक अभिनंदन करतो की ह्या पद्धतीचं आयोजन या ठिकाणी केलं आणि त्यांच्या भविष्यातल्या उपक्रमाकरता शुभेच्छा देखील देतो. धन्यवाद. नार्कोटिक्स डिपार्टमेंट हे केंद्र शासनाच्या अखत्यारीत आधी होतं आणि काही अधिकारी आमचे या ठिकाणी महाराष्ट्रामध्ये कार्यरत होते, परंतु त्याची रचना ATSच्या अंतर्गत त्या ठिकाणी होते. आता नुकत्याच केंद्र सरकारकडनं स्वतंत्र अशी त्याचं स्वप्न साकार होऊ शकत नसते, पण जेव्हा त्याला एका सेकंड व्यक्तीची साथ मिळते आणि तो म्हणतो की तुम्ही पुढे व्हा, मी तुमच्या सोबत आहे, तेव्हा वर्धा युथ फेस्टिवल सारखा उत्सव वर्धेकरांना पाहायला मिळतो. आणि वर्धा जिल्ह्यामध्येच गेल्या भारत स्वतंत्र झाल्यापासून मला माहित नाही मी जन्माला याच्या अगोदर काय सिच्युएशन होती, पण मी जन्माला आल्यानंतर मला थोडीशी समज आल्यानंतर मी वर्धा युथ फेस्टिवल सारख्या आयोजनांची खूप आतुरतेने वाट पाहायचो. कारण युवकांच्या सर्वांगीण विकासाकरिता मी संपूर्ण जगभर
संपूर्ण जगभर मिळायच्या प्रत्येक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात आज माझा एक मित्र आहे आणि हा अनुभव घेऊन मी 10 वर्षा अगोदर सेक्रेटरीएटमध्ये वर्धेचे खासदार माननीय रामदासजी तडस साहेब माजी खासदार त्यांच्यासोबत मी काम करणं सुरू केलं आणि मग मला कुठेतरी सोशल वर्क मधून पॉलिटिक्सचा एक अनुभव यायला लागला. जेव्हा तुम्ही एक सोशल वर्कर म्हणून काम करता तर मला सांगायला आवडेल की एक सोशल वर्करला खूप मेहनत लागते. काही पॉलिटिशियन्स जवळ जाणे, त्यांच्याजवळ काही मागणे आणि ते मिळणे आणि त्यातून ते काहीतरी चांगलं साकार करणे. ज्यावेळी मी साहेबांसोबत काम करत होतो माझ्याजवळ पण असे खूप सारे विषय यायचे ज्याच्यासाठी मला काहीतरी करायची इच्छा राहायची. मी करणं सुरू केलं. साहेबांच्या माध्यमातून ते भरपूर मला शिकायला मिळालं. कसं करता येऊ शकतं ते सुद्धा मी शिकलो. पण हे सगळं शिकत असताना मला एक नेहमी विचार डोक्यामध्ये राहायचा की वर्ध्यामध्ये या गोष्टी आतापर्यंत झाल्या का नाही. कारण कुठेतरी वर्धेमध्ये त्या इच्छाशक्तीची कमतरता होती. जो हा युथ फेस्टचा तुम्ही साईन बघत आहे, हा युथ फेस्टचा साईन नसून त्या युवकांच्या इच्छाशक्तीचा साईन आहे जे एकमेकांच्या सोबत आलेले आहेत आणि आज वर्धा युथ फेस्ट साकार केलेला आहे. आम्हाला पहिल्या वर्षी भरपूर चॅलेंजेस होते कारण वर्धा युथ फेस्ट हा शब्द फक्त मनात आला होता पण त्याला करायचा कसं काहीच माहिती नव्हतं. त्यानंतर तुमच्यासारखे युथ आज जे व्हॉलेंटियर्स इथे उभे आहे तुमच्या समोर ते खूप स्ट्रिक्टली उभे आहे. कारण फक्त एकच आहे की त्यांना तुम्ही या वर्धेच्या येणारा फ्युचर आहे जे बसून आहेत आणि तुमच्यासाठी त्यांना काहीतरी करायची इच्छा मनात आलेली आहे आणि निस्वार्थ मनाने ते वर्धा युथ फेस्ट मध्ये गेल्या 6 महिन्यांपासून सर आज युथ फेस्टचं उद्घाटन झालं आहे आणि मोठ्या प्रमाणात युवक आहेत. युवकांसाठी प्रेरणा आहे याबद्दल काय सांगाल? विनोबा भावे आणि गांधीजींच्या पावन स्पर्शांनी पुण्य झालेल्या आहे जिल्ह्यामध्ये युथ फेस्टिवलचं आयोजन दुसऱ्यांदा करण्यात येत आहे. हे दुसरं वर्ष आहे आणि खऱ्या अर्थाने मी सारंग रगाटटे आणि त्यांच्या संपूर्ण टीमचं या ठिकाणी अभिनंदन करतो. आणि या ठिकाणी युवकांना आपल्यामध्ये असणारं स्किल दाखवण्याची संधी कुठल्या तरी प्लॅटफॉर्मला उपलब्ध व्हायला पाहिजे या दृष्टीने आमच्याही डोक्यामध्ये कल्पना होती आणि ती कल्पना जेव्हा सारंग रगाटाटे यांना आम्ही बोलून दाखवली आणि त्यांनी खऱ्या अर्थाने हे दुसरं वर्ष मोठ्या प्रमाणामध्ये या ठिकाणी युथ आलेले आहे आणि त्यांना प्लॅटफॉर्म चांगल्या पद्धतीने या ठिकाणी मिळतो आहे. असंच आयोजन नेहमी त्यांनी करावं हे या ठिकाणी मी त्यांना सांगू इच्छितो. या ठिकाणी जे सर्व युवा वर्ग आलेले आहे जे भारताचं भविष्य आहे यांना जे काही सर्वोपरी मदत करण्याचं काम आम्हाला जर कधी पडलं तर ते 100% आम्ही या ठिकाणी त्यांना करू.